हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर मी आता रेडी झाली आहे स्कूलला जाण्यासाठी. टिफिन वगैरे घेतला, बॅग वगैरे भरून घेतली आणि थोडी लवकरच रेडी झाली कारण की मला दुसऱ्याच्या गाडीवर जायचं आहे. त्यामुळे मी लवकर रेडी झाली आहे कारण की मला इथून मेन रोडापर्यंत पायी जावं लागेल, मग तिथून दुसऱ्यांच्या गाडीवर मी जाणार आहे. तर अशा प्रकारे दिवस स्टार्ट झालेला आहे आणि मी राजवीरची बॅग भरून ठेवली कारण की राजवीरलाही मी गावी पाठवते 2-3 दिवसासाठी कारण राजवीरची स्कूल 4 जूनला ओपन होणार आहे आणि माझी स्कूल आज 28 तारखेला ओपन झाली आहे. त्यामुळे थोडी धावपळ होते आणि त्याला सांभाळण्याचं पण थोडी घरी कोणी नाही आहे, त्यामुळे मग तो बाबांसोबत घरी जातो आहे. तर अशा प्रकारे माझा दिवस स्टार्ट झाला आहे. तर स्टे ट्यून इन माय ब्लॉग. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझी आता टिफिनची तयारी झाली सकाळची. इथं मी तोंडलीची भाजी घेतली, कैरी घेतली, इथं गुळपोळीचा खाला घेतला आहे, त्याला व्यवस्थित अजून मिक्स करायचं बाकी. आणि इथं पोळी घेतली आहे आणि इथं एका साईडला ठेवली आहे चहा. चला ठेवूयात आता बॅगेमध्ये टिफिन आणि जाऊया आता स्कूलला. हे काय कोणते बुक्स ठेवले याने? राजवीर झोपलाय अजून. हे बघा इकडे राजवीर झोपलाय. चला जाऊ मग, मी निघू. बाय. असं वाटत नाही सकाळचे 7 वाजले आता. असं वाटत नाही की सकाळचे 7 वाजले, किती ऊन आहे. आणि ॲज युजली तर कुत्र्यांचा धुमाकूळ आहे, म्हणून मी राजवीरच्या पप्पांना बोलवलं आहे, ते मागे येत आहेत. इथं कुत्रे आहेत खूप सारे, भीती वाटते त्यांना. तुम्ही इथं उभं राहा, मी चालली जाते इथून. हे इथं येते बघा. हा गेले पण तिथंच उभे आहेत ते. तर आता वाजली दुपारची 4:15 आणि मी आत्ता आली घरी. आत्ता स्कूल सुटली. खूप ऊन आहे. आता घरी येताना राजवीरच्या पप्पांनी करवंद आणली आहे, म्हणजेच आम्ही त्याला म्हणतो डोंगराची काली मैना. आता ती मिठाच्या पाण्यात टाकून छानपैकी धुवून घेते, म्हणजे खाण्यासाठी रेडी होईल. तर आता ही डोंगराची काली मैना आणलेली आहे, तर ती धुवून घेते. आणि चला मी आता लागते संध्याकाळच्या स्वयंपाकाला. तर आज राजवीर नाही आहे म्हणून घर एकदम शांत शांत वाटतंय, करमत नाही आहे. तर चला आता स्वयंपाकाला लागते. आणि हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.